शपथविधी 5 तारखेला नक्की झाला आहे, पण मंत्री कोण बनणार, मंत्रिमंडळात कोण जाणार, कोण नाही याबाबत काहीच निश्चित नाही. त्यामुळे सातत्यानं उलटसुलट चर्चा होत आहेत. फडणवीसांना जे बनायचे बनू द्या, एकनाथ शिंदेंना जे बनायचे बनू द्या, अजित पवारांना देखील जे बनायचे ते बनू द्या. फक्त आता आम्हाला त्याचा त्रास होतोय आणि त्यातून आम्हाला मोकळं करा, असं तुम्ही देखील म्हणत असाल. एखादा राजकारणी पुन्हा पुन्हा आजारी पडला तर त्याचा अर्थ काय काढायचा हा प्रश्न उरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे 2 दिवसांपूर्वी आजारी होते. ते गावी गेले होते, दरेगावला. ते नंतर बरे झाले, मुंबईला आले आणि आज पुन्हा आजारी झाले असं सांगण्यात आले. या आजारामुळे त्यांनी आज आमदारांची बैठक घेतली नाही, रद्द केली. आज अमित शहा यांना फडणवीस आणि अजित पवार हे भेटायला गेले आहेत, मात्र एकनाथ शिंदे गेले नाहीत. या बैठकीत मंत्रिमंडळाची नाव निश्चित होणार होती, पण शिंदे न गेल्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांची नावाची चर्चा व्यवस्थित होईल का हाच प्रश्न आहे. शिंदेंचा निर्णय का होत नाहीये? एकनाथ शिंदे सत्तेचा घास सोडून देतील का? एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील न घेण्याचा निर्णय घेतील का? शिंदेंनी जी अजून तरी कुठलेच संकेत दिले नाहीत, पण एवढं वाटते की ते उद्धव ठाकरेंसारखं सत्तेचा घास सोडणार नाहीत. जसं शिंदेंनी सांगितलं की अमित शहा नरेंद्र मोदींचा निर्णय मान्य आहे, तर त्यांच्याच पक्षाचे नेते हे उघड उघड का बोलत नाही? त्यांच्याच पक्षाचे नेते उलटसुलट बातम्या का पसरवतात? शिंदेंना जेव्हा विचारलं की श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, तेव्हा त्यांनी साफ शब्दात उत्तर दिलं नाही. ते म्हणाले विचार चाललाय, चर्चा चालू आहे. एकूणच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सावळा गोंधळ चालू आहे. पण येत्या 2 दिवसात त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल, कारण 5 तारीखला शपथविधी आहे. एकतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल, किंवा गृहमंत्रीपद मिळालं तर ते घ्यावं लागेल, किंवा मिळतील ती खाती स्वीकारावी लागतील. जर मंत्रिपद वाटायचं असेल तर कोणत्या नेत्यांना हे पद मिळणार नाही हा निर्णय देखील त्यांना घ्यावा लागेल. गेल्यावेळी संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद नव्हती, तर आत्ता ते नेमकं कोण असणार? आणि अजून एक प्रश्न, नियमानुसार चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथविधीची तारीख सांगण्याचा अधिकार नाही. प्रक्रियेनुसार राज्यपालांनी ही घोषणा करायची असते. जर फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांनी राज्यपालांना हे सांगून मग राज्यपाल शपथविधीसाठी बोलवतील. ही पूर्ण प्रक्रिया आहे, पण त्यांनी ही घोषणा का केली हाच प्रश्न आहे. असो, आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल ते लवकरच कळेल. तुर्तास धन्यवाद.